नमस्कार मित्रांनो. निवडणुकीचा माहोल रंगत चालला आहे आणि याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्जमाफी समितीचा अहवाल सरकारकडे सादर झाला असून या अहवालानंतर 35,000 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इतकंच नाही तर सर्वसामान्य शेतकरी, छोटे व्यावसायिक आणि कर्जदार यांच्यासाठी सरसकट 3 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. अर्थात हा निर्णय निवडणुकीच्या तोंडावर असल्याने यामागे राजकीय गणित नक्कीच आहे, पण शेतकरी वर्गासाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी ठरू शकते. आपण जर इतिहासाकडे पाहिलं तर गेल्या काही दशकात निवडणुकीपूर्वी कर्जमाफी ही एक प्रकारची परंपरा बनली आहे. 2008 मध्ये केंद्र सरकारने मोठी शेतकरी कर्जमाफी केली होती. राज्य सरकारांनी वेळोवेळी कर्जमाफी जाहीर केली आहे. पण या कर्जमाफ्यांचा प्रत्यक्ष फायदा किती लोकांपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर अर्थव्यवस्थेवर त्याचा किती ताण आला यावर नेहमीच प्रश्नचिन्ह राहिला आहे. तरी देखील कर्जमाफी हा मुद्दा ग्रामीण जनतेला थेट भावतो. त्यामुळे कोणतेही सरकार किंवा पक्ष निवडणुकीपूर्वी हा पर्याय टाळू शकत नाही. यावेळी समितीच्या अहवालानुसार सुमारे 35,000 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. हा अहवाल फक्त आकडेवारीवर आधारित नसून कर्जग्रस्त शेतकरी, सहकारी बँका, ग्रामीण बँका यांची स्थिती, त्यांचे व्याजदर आणि परतफेडीची क्षमता या सर्व घटकांचा विचार करून तयार करण्यात आला आहे. जर ही कर्जमाफी अंमलात आली तर लाखो कुटुंबांना थेट दिलासा मिळू शकतो. मात्र सरकारला या योजनेचा ताण सहन करावा लागेल, कारण एवढी मोठी रक्कम बजेटमधून कुठून आणायची हा मोठा प्रश्न उभा राहतो. त्याचबरोबर सर्वसामान्यांसाठी सरसकट 3 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची शक्यता अजून मोठा मुद्दा आहे. या घोषणेमुळे सर्वच लहान मोठ्या कर्जदारांना एकाच वेळी फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्याचे कर्ज 1.5 लाख आहे तर ते पूर्णपणे माफ होऊ शकेल. एखाद्याचे कर्ज 4 लाख असेल तर त्यातील 3 लाख माफ होतील आणि फक्त 1 लाखाची परतफेड करावी लागेल. हे ऐकायला जरी गोड वाटत असलं तरी प्रत्यक्षात ही योजना अंमलात आणणं सरकारसाठी प्रचंड आव्हानात्मक आहे. आर्थिक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जमाफी केल्यास बँकांच्या आर्थिक शिस्तीवर विपरीत परिणाम होतो. लोकांमध्ये परतफेड न करण्याची सवय लागते. भविष्यातील कर्जवाटपात अडचणी निर्माण होतात. पण दुसरीकडे जे शेतकरी वर्षानुवर्ष कर्जाच्या जाळ्यातून दबले आहेत त्यांच्यासाठी ही योजना जीवदान ठरू शकते. कर्जाच्या जाळ्यातून मुक्त होऊन ते पुन्हा शेतमाल उत्पादन, शेतीकाम आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील. राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर निवडणुकीपूर्वी कर्जमाफी ही एक प्रभावी रणनीती ठरते. ग्रामीण भागातील मतदार, विशेषतः शेतकरी वर्ग यामध्ये निर्णायक भूमिका बजावतात. त्यामुळे कोणताही पक्ष आपल्या जाहीरनाम्यात मोठ्या प्रमाणात कर्जमाफीचा मुद्दा पुढे करतो. विरोधी पक्ष यावर आक्षेप घेतात की ही फक्त निवडणुकीची घोषणाबाजी आहे. निवडणुकीनंतर ही वचनं पूर्ण होत नाहीत. तरी देखील मतदारांना तात्पुरता दिलासा मिळतो आणि हीच खरी राजकीय गणितं आहेत. आता प्रश्न असा आहे की या अहवालानंतर सरकार खरंच कर्जमाफीचा निर्णय घेईल का? जर घेतला तर त्याची अंमलबजावणी कधी आणि कशी होईल? सरकारने टप्प्याटप्प्याने माफी द्यायची का एकाच वेळी पूर्ण रक्कम माफ करायची? या सर्व मुद्द्यांवर पुढील काही आठवड्यात चित्र स्पष्ट होईल. शेवटी कर्जमाफी ही निवडणुकीपूर्वी नेहमीच चर्चेत राहणारी आणि लोकांना थेट भिडणारी घोषणा आहे. यावेळी अहवालानंतर हा विषय आणखी गंभीर झाला आहे. जर खरंच 35,000 कोटी रुपयांची कर्जमाफी आणि 3 लाखांपर्यंत सरसकट माफी झाली तर ती ऐतिहासिक ठरेल. पण त्याचबरोबर अर्थव्यवस्थेवर, बँकिंग व्यवस्थेवर आणि करदात्यांवर त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मित्रांनो, पुढील काही दिवसात सरकार काय निर्णय घेते, कोणते राजकीय पक्ष कोणते आश्वासनं देतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे.